राज्यातील वयोवृद्धांना तीर्थयात्रा करणं सुलभ आणि सोपं व्हावं यासाठी महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे। सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेची सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम सुरू केलं आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी देशभरातील 73 आणि महाराष्ट्रात 66 अशा 139 धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या अंतर्गत चंद्रपूर समाज कल्याण विभागातर्फे दिनांक 5 ते 10 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तीर्थदर्शनाचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील एकूण 203 लाभार्थी महाबोधी मंदिर बौद्धगया तीर्थदर्शनाकरिता आज चंद्रपुरातून रेल्वेने निघाले असून दिनांक 6 फेब्रुवारीला बौद्ध गया येथे पोहोचणार आहे, तर दिनांक 7 फेब्रुवारी रोजी लाभार्थ्यांना तीर्थदर्शनाचा लाभ मिळणार आहे। 9 फेब्रुवारीला ही रेल्वे बौद्ध गया येथून परतणार असून 10 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथे पोहोचणार आहे। सरकार आपल्या वचनावर ठाम राहिले असून मागील काळातील ही योजना नवे सरकार देखील नेटाने राबवित असल्याची प्रतिक्रिया कार्यक्रमाला उपस्थित राजुरा क्षेत्राचे आमदार देवराळ भोंगळे यांनी दिली आहे। महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या 1 वर्ष आधी या राज्यातील ज्येष्ठांना त्यांच्या इच्छेने देवदर्शन व्हावं, तीर्थदर्शन यावं याकरता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली होती। त्या योजनेच्या जिल्ह्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात अर्ज भरले होते। नंतरच्या काळात आचारसंहिता लागली, योजना पूर्ण होऊ शकली नाही। अनेकांना वाटलं की निवडणुकीच्या पूर्वीचं आश्वासन आहे, बहुतेक सरकार पाडणार नाही, परंतु हे सरकार जनतेचं सरकार आहे। जनतेला दिलेला प्रत्येक शब्द हे सरकार पाळणार आहे आणि म्हणून आताचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये या योजनेला शुभारंभ झाला। आज चंद्रपूर जिल्ह्यातून चंद्रपूर ते बुद्धगया असा तीर्थ प्रवास आज या ठिकाणी होत आहे। या योजनेची सुरुवात आजपासून होत आहे। आज आमच्या जिल्ह्यातील असंख्य भाविक तीर्थयात्री या प्रवासाला चालले आहे। या सर्वांना मी शुभकामना देतो। खरं तर या ठिकाणी आमच्या सरकारच्या माध्यमातून चांगल्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत। या ठिकाणी आमचे विभाग समाज कल्याण विभागाचे जे अधिकारी आहेत यांनी सुद्धा चांगल्या व्यवस्था या ठिकाणी केल्या। या ट्रेनमध्ये आमच्या विभागाचे काही लोक चालले, या तीर्थयात्रींची प्रकृतीची काळजी घेण्याकरिता डॉक्टर्स, नर्स, मेडिसिन यांच्या सर्व खानपानाची व्यवस्था, अशी संपूर्ण व्यवस्था हे सरकार करत आहे। आपल्याला आठवत असेल की सरकारने एका व्यक्तीच्या मागे 30,000 रुपये हे सरकार या ठिकाणी खर्च करत आहे आणि निवडणुकीच्या पूर्वी जे आश्वासन दिलं होतं, शेवटी प्रत्येक ज्येष्ठांना वाटते की मला भगवंताचं दर्शन व्हावं, पण कधी परिस्थिती आड येते, काही कौटुंबिक अडचणी असते, आम्ही जाऊ शकत नाही। पण आता मात्र सरकारने खरं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलं आहे। म्हणजे गोरगरिबांना स्वतःच्या हक्काच्या घरापासून त्याला शुद्ध पिण्याचं पाणी, त्याला उज्ज्वला गॅस, त्याला 2 टाइमचं अन्नासाठी मोफत धान्य योजना, एवढंच नव्हे तर 5 लाखाचा विमा सुद्धा सरकारने दिला। पण यापुढे सरकारने जे समाजातले जे ज्येष्ठ आहे, ज्येष्ठांना देवाचे दर्शन व्हावं याकरिता तीर्थदर्शन योजना सुरू केली आणि आज या योजनेचा फायदा माझ्या जिल्ह्यातील हजारो आमचे भाविक या ठिकाणी घेत आहे आणि याची सुरुवात ही बौद्धगयापासून होत आहे। ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचं त्या ठिकाणी जन्मापासून तर त्यांचा जो पूर्ण प्रवास आहे, त्यांचं जे जीवन आहे, त्यांची जीवन यात्रा ज्या बौद्ध गयापासून आम्हाला मिळते, आम्हाला प्रेरणा मिळते, त्या बौद्ध गयाला आज आमचे दर्शनार्थी चालले आहे। मी या जाणाऱ्या सर्व दर्शनार्थींचं मनापासून त्यांच्या शुभेच्छा देतो। त्यांनी अत्यंत चांगला प्रवास करून यावा। आमच्या विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा शुभकामना देतो आणि या जिल्ह्यातील जनतेच्या वतीनं आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांचे सुद्धा या जिल्ह्यातील जनतेच्या वतीनं आभार मानतो।